पहिले पोराचे कपडे घेता का पोरीचे कपडे घेता? हे पहिले निर्णय घेऊन घ्यायचा. पहिले पोरीचेच घेतात कपडे, पहिले पोरीचेच घ्या. नाही तर मी काय म्हणतो माया ऐका, हे पा पोरीचे कपडे घेवाले माणसाची काही गरज नाही आणि माणसाचे कपडे घेवाले पोराचे कपडे घेवाले काही बायाची गरज नाही. तर मी म्हणतो बायानं पोरीचे कपडे घेऊन घ्यावा आणि पोराचे कपडे माणसाने घेऊन घ्यावा. तर त्यानं काय होईल, टायमाची बचत होईल, लवकर कपडे घेणं होऊन जाईल आणि आपलं लवकर घराकडे जाणं होऊन जाईल. पहा ऐकांत बसते कोणाच्या लक्षात तर असं करा. हो जमते ना, टायमाची बचत होते. बरोबर बोलून राहिले काकाजी. पोरीनं पोरीचे कपडे बायानं घ्या आणि माणसानं पोराचे कपडे घ्या. हो तसं करा ना. चला ना मग पार्वती, चला आपण पोरीचे कपडे घेऊन घेऊ. चला मग शामराव भाऊ, घेऊन घेऊ आपण बी पोरासाठी कपडे. किती ड्रेस घेतात तर किती घ्यावा लागते? एक ड्रेस. साक्षगंधाचा एक ड्रेस. लग्नामध्ये पाहू मग किती घेवायचे आहेत. आता साक्षगंधाचा एकच ड्रेस घ्यावा लागते ना. तुमच्या मर्जीनं बा 2-3 घेऊ शकता. नाही एकच ड्रेस घेतो मी, एकच घ्यावा लागते ड्रेस. हो पोरीसाठी एकच साडी घ्यावा लागन. हे गंगा पोराच्या इकडली बनली वाटते, टपड करून राहिली. हो पोरीची एकच साडी, पोराचा एक ड्रेस, बस कायले जास्त लागते. चला मग आता इथं बोलत बसू नका. चला बरं, कोणत्या दुकानात चालतं, कसे कपडे घेता, कसा ड्रेस घेतात. हो चला. अरे संदीप, पार्वतीजवळ पैसे देऊन दे ना कपडे इले. तिच्याजवळ कुठे पैसे तर सगळे तुझ्याजवळ आहे. तिच्याजवळ देऊन दे पैसे कपड्यासाठी. हो देतो भाऊजी. पार्वती बाई किती रुपये देऊ? पार्वती बाई कितीचे होईल पोरीचे कपडे तसे अंदाजे? मला काही अंदाज नाही बा. ती एक साडी आता कितीचे घेते ना कितीचे नाही तर तरी 1000 पर्यंत घेईन जास्तीत जास्त. साक्षगंधाची काही एवढी महाग थोडी राहते. आणि अजून मेकअपचं थोडंसं घेऊन द्या लागन तर हो 1000-2000 देऊन दे. कायले हिंसक करता का भावाची पार्वती? 1000-2000 काय होते ते म्हणून माहिती आहे ना कशी आहे तर. जास्तीचं काढलं तिनं तर. संदीप तू 5000 देऊन दे. वाचले तर मग लागन तर परत घेऊन घे. हो संदीप बरोबर बोलते गंगाबाई. जास्तीचं काढलं तर 2000 रुपयाची साडी नाही ना 1500ची काढली तर मग इन्सर्ट कोणाची होईल? तू तुझ्या बरोबर आमची बी. आणि दे 5000 रुपये पार्वतीच्या हाती. कुठं नाही नेत ते. ठीक आहे ना भाऊजी, देतो ना. हे पाय कल्याणी, जास्त येल पाडतो नको. स्वस्त साडी घेवायचीच नाही, स्वस्त बिलकुल 2000च्या वरूनच. 2000च्या वरचीच साडी तुला निवडायची आहे आणि पसंत करायची आहे. मला सस्त्या साड्यात पसंतच नाही येत म्हणा. आई साक्षगंधाची साडी काय आहे? हो राहते, महागाची राहते. घेणारी महागाची बिकेते. चुपचाप मी म्हणतो तसं ऐक. जास्तीची हुशारी नको मारू. महागाची साडी तुला निवडायची आहे 2000च्या वरचीच. हो ठीक आहे, तू म्हणशील तसं. भाऊ कुठं गेला का? साड्या दाखवून दिल्या ना. कुठं आहे साड्यावाला भाऊ, दुकानवाला भाऊ? हो बोला इकडेच आहे. काय झालं? नाही आल्या पसंत साड्या? अरे भाऊ दुकानातल्या नंबर 1 साड्या दिल्या ना. दुकानवाले भाऊ, आम्हाला नंबर 1 साड्या नाही पाहिजे, आम्हाला महागवाल्या साड्या पाहिजे. जराशा महाग याच्यातून उच्च साड्या दाखवून चांगल्या ना. बापा महाग? बापा मुन्नी लग्नाच्या साड्या घेऊन राहिली का? साक्षगंधाची एकच साडी घेऊन राहिली तर काय आता काय 10,000ची घेशील का? हेच तर किती महाग दाखवले त्यानं भाऊ ना पहिलेच. साक्षगंधाचे ते एवढे महाग पाहिजे बी नाही. तर काय मग एकदम चिंतीच घेऊन घेऊ काय व गंगा? वाटलं तर पाहिजे साडी नेसली म्हणून साक्षगंधाची का बस असं घरचीच देऊ का? नाही तर मग घालून कायले मग साडी घेवायला आलो, कायले दिखावा दाखवायला आलो आपण? दिखावा करायला घरचीच देतो ना माईवाली एखादी काडीवाली साडी घालून साक्षगंधामध्ये. नाही बाई, चिंदी कसं घरची साडी काडी साडी कसं घालून द्यान तुम्ही? नाही घ्या तुमच्या मनानं घ्या. चांगली साडी घ्या, एकच घ्यावा लागते. घ्या चांगली घ्या, पण अशी साडी घ्या का बा परत घालता यावी. नाही तर तुम्ही महागाची साडी घ्या एक दिवस घातली फेकलं तसं नाही. तिला घालता आली पाहिजे. कोणी लग्न येवात कुठं जा येवात तशी घ्या बा. हो ना, तशीच तर म्हणतो मी. जराशी लग्न यावं घालायला एक बी दिसली पाहिजे ना चांगली एकदम. हे गंगाबाई म्हणते का बस एकदम सस्तेच घ्या म्हणते. काय एकदम स्वस्तच घ्यावा काय आता? तिला पसंत आलं पाहिजे. जे घालते तिलाच तर पसंत पडलं पाहिजे. मग पोरीले महागाचे कपडे घालायची सवय आहे. तिच्या अंगावर पण घ्या ड्रेस कसा महागाचाच आहे. सस्ते कपडे घालत नाही ते. पहिले घाले नाही मुन्नी, पहिले घाले सस्ते कपडे. आता नर्सिंग करून राहिली तर नाही घाला. पहिलेही नाही घाले. लहानपणाचीच मी तिला महागाचेच कपडे घेऊन देतो आणि महागाचेच घालते. काय नाकान गोष्टी सांगते नाही पार्वती. तिच्या पोरीसाठी ते पॅट घेवाले तर शांतबाई गेली होती दुकान. हे ते घेऊन नाही ते त्या पोरीले आणि महागाचे कपडे घेऊन दे. काय बचाल तोंडी. भाऊ ह्या साड्याचा काय भाव आहे? हे मोरपंखी कलरची हिचा काय भाव आहे? 1500. काही स्वस्त्या साड्या नाही, महागच आहे. आपल्या दुकानात स्वस्त्या आहेच नाही. आपल्या दुकानात आलू चालू माल आहेच नाही दुकानात. महागडच आहे सगळं. 1500ची आहे ती साडी. बापा 1500? साक्षगंधाची साडी 1500? पोरीचं लग्न झालं होतं तेव्हा ते ना मुन्नी सांगू तुला 300 रुपयाची साडी आणली होती. तर किती टाइम झाला तुझ्या पोरीच्या लग्नाले? त्या टायमाला 300 रुपयेच लय मोठे वाटत होते. हो बरोबर आहे मुन्नीचं, बरोबर आहे. त्या टायमाला 300 रुपये 500 रुपयेच लय वाटे. आता 1500-2000 बी काही नाही वाटत.
बाई तुला पसंत आली का साडी? आता घे. आपलं किंमत नको पाहू. हो घे कल्याणी, जे साडी पसंत आली ते घे. महागाची असन महागाची, सस्ती जशी आली तशी घे. मी बरोबर बोलते, किंमत नाही पाहत आम्ही. हो ना, तसंच तर पाहिजे. माणसाची खुशी महत्वाची किमतीपेक्षा. हा घ्या घ्या पटापट उरका. ते माणसाने घेतले असन कपडे आणि तुम्ही गोष्टीमध्येच आहे बापा. घ्या पटापट चला. हो कल्याणी, हे मोरपंखी कलरची साडी पसंत आहे ना का? पाय कोणती दुसरी पसंत असेल तर. हा चांगली आहे चांगली आहे. त्या मतानं घे, चांगली आहे. तुझ्या मतानं पाय ना बाई, त्या मतानं पाय. तुला घालायला लागते, तुझ्या आईला घालायला लागते का? तुला जे आवडन ते घे. दुसरे काढायचे असेल तर सांग, त्याला दुसरे काढून देतो दुकानवाला. नाही चांगली आहे. मग पसंती चांगली आहे. चांगली आहे. मग जे पसंत केली ते चांगले आहे. भाऊ घ्या, हे पॅक करून द्या, हे मोरपंखी कलरची. हो हो हो. तुम्हाला पसंत पडले ना कपडे? आता अजून पाहता, मन मारून घेऊ नका. पसंत पडले असन तर हो म्हणा, नाही तर दुसरे पाहू अजून. नाही पसंत आहे. मस्त एक नंबर पॅन्ट शर्ट आहे, चांगला आहे. पसंत पडले ना, काऊन म्या घेतलं ना. मलाच नाही पसंत पडले मस्त आहे. नाही संदीप, आता सांगून दे. अजून शामराव भाऊ आहे, समर्थ आहे शामराव भाऊ घेवासाठी. नाही शामराव भाऊ, पुढे चालून मग म्हणलं नाही पाहिजे का मला सस्तेच कपडे घेतले होते. अजून महाग घेवायचे आहेत, अजून महाग घेऊन देते शामराव भाऊ. आहे आपले शामराव भाऊ. हो तेच नाही डोक्यावर, पण पैसा नाही. हो समोर चालून बोल नाही पाहिजे. आता काय आहे, आता टाइम आहे. जसं घेवायचं आहे, जे घेवायचं आहे सांगा. समोर चालून महापोरीले बोल नाही बसले पाहिजे. त्या बापानं स्वस्तच दिलं, नसत दिलं, तसंच दिलं नाही काय जे भाऊ. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आता जे आहे ते तोंडानं बोला तुम्ही. तोंडानं बोलत नाहीत लेखाचे लोक, आणि मग समोर चालून म्हणतात असं त्या पोरीच्या मागं घरानं लावतेच. चला मग आता संदीप, आहे का काही बोल अजूनही? नाही भाऊजी, जमलं. चांगलं आहे, ठीक आहे, काही नाही. चला आता. हो चला आता, बायाची कपडे झाले असं घेऊन. काय एक साडी तर घेवायची होती. जा शामराव भाऊ, तिथं देऊन द्या, बिल देऊन द्या आणि घेऊन घ्या कपडे. हो. आता हे रसगीस पेवाची काही गरजच नाही होती. जे काम करायला आलो ते करा ना पहिले. करू ना, ते कामही करू आपण. घेतले ना आता कपडे. आता कपडे घेऊन तर झाले. आता दुसरं काय बाकी आहे? आता एवढी ऊन तपून राहिली तर म्हणलं एक गिलास रस पिऊन घेऊ. पैसे मासाळात देते. पैशाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्हाला वाटत असेल का आमच्यापासून घेईन का पैसे? साऱ्याचे पैसे मासाळात देते. पैशाची धमक पाहिजे तसं नाही सीताराम भाऊ, पैसे तर आम्ही बी देऊ शकतो. पण मी म्हटलं पहिले आटपून गेलं असतं आपलं सगळं घेणं गुन्हा, तर मोकळे झालं असतं म्हटलं. बरोबर आहे ना म्हणून त्याचं बी. सीताराम भाऊचं ऊन किती तपून राहिली. उन्हात फिरू त्या काय गळा नाही सुकला काय? जरासा एक गिलास मारून घेऊन रसाचा, मग समोर काय घेवायचं आहे तर. मग काय तर पहा इंदिराबाई, तुम्हीच काय गरज होती म्हणते उसाच्या रसाची? गरज नाही होती, सगळ्याच वस्तूची गरज राहत असते. नाही सीताराम, तिचं असं म्हणणं झालं का बा आता घेवायचं आहे, घेऊन घेवा बा पहिले. आता मुंदी घेवायची आहे वाटते, आणि पोरीसाठी का तुम्ही चप्पल मी बूट घेऊन घेतो पोरासाठी. झालं मग, दुसरं काय लागते? नाही शामराव भाऊ, मुंदी तर आम्ही आमच्या हिशोबानं घेऊन घेऊ पोरीसाठी. पोरासाठी मुंदी तुम्ही तुमच्या हिशोबानं घेऊन घ्या. त्याच्यासाठी एकत्र जावायची गरज नाही. कपडे झाले, आता चप्पल बाकी आहे आणि पोराचा बूट बाकी आहे. ठीक आहे, तसं करा. तुमच्या हिशोबानं तुम्ही घ्या मुंदी. चांदीची घेता का सोन्याची घेता? तर तुम्ही कायची घेता? आम्ही घेतो कायची बी, आम्हाला जसं वाटलं तसं. तुम्ही सांगा तुमचं, आम्ही बी घेतो आमच्या मतानं, जसं आम्हाला जमन तसं. पाजून राहिला तो संदीप, पाजून राहिला रस तर पिऊन घे ना म्हणणे गुपचूप. त्याच्यातही आता काय नेन कोईले करतं काय? बोलली का म्हणतात. हो बापा ठीक आहे. मी म्हटलं लवकर झालं असतं तर बा म्हटलं, म्हणून होय बोलली. पार्वती, तू आई कुठे आहे? ते बसली अंदर. मायले ऊन सहनच होत नाही, बसली अंदर. चला येतेच आता रस. आता ऊसाचा रस येतेच, आता पिऊन घ्या पटपट. आणि काय चप्पल घेवाले आम्ही बाहेर चप्पल घ्यायला जातो, तुम्ही माणसं काय ते बूट घेवाले चालले जा. ओ माय गॉड, कल्याणी, माय लव कल्याणी, माय लव कल्याणी, लिसन कल्याणी, लिसन. गेली? जाऊ दे, ठीक आहे. माझी कल्याणी आज नाही उद्या मलाच मिळणार आहे. माझी कल्याणी, माय लव कल्याणी कुठे नाही जाणार. मला सोडून कुठे नाही जाणार माझी कल्याणी मलाच मिळणार. जाऊ दे, गेली तर. तिच्या पप्पा सोबत ती आली असणार घुमायला, फिरायला. जाऊ दे, गेली तर गेली. मी तिच्या घरी जाणार आता. तिच्या पप्पाला मी सरप्राईजच देतो. आता तिच्या घरी जातो मी आता. पण त्या अगोदर मी जातो आता मावशीच्या घरी, फ्रेश होतो मस्त, आणि उद्या जातो मग कल्याणीच्या घरी. आणि कल्याणीला मनभर बघतो. खूप दिवसापासून बघितलं नाही. ती फोटो व्हिडिओ वगैरे काही टाकत नाही. आता बघितलं नाही तिला, आता बघितलं. पण गोड दिसत आहे कल्याणी, गोड दिसत आहे. तिच्या पप्पाला म्हणतो, ए पप्पा
आलो मी, खूप पैसा कमावलो मी, खूप पैसा कमावलो मी. मापाशी पैशाची कमी आहे. 2-4 गड्डे अशा त्याच्या समोर फेकतो उद्या आणि कल्याणीला माई करतो. जाने जा बिन तेरे क्या जीना. तुम्ही कनी जास्त मोठेपणा दाखवू नका. कल्लीचे बाबा तो दाखवते ना तर दाखवू द्या त्याले. त्याची मोठेपणा त्याच्यापाशी ठेवा. चांदीची अंगठी घ्या म्हणतो तर चांदीची घ्या. समोरचं पाहिलं का आपण कसा निघते काय निघते. आता मोठा साजरा दिसून राहिला, साजरा बोलून राहिला आणि समोर चालून नखरे केले तर मग गेला आपलं सोनं. चांदीची घ्या. इंदिराबाई, शांताबाई, आता तुम्ही समजावा येईल. पा कशी बोलते. त्याला शेंडा नाही ना बोल नाही. काय बोलते तिचं तिला समजत नाही. काय काय हवं शांताबाई, इंदिरा काय खोटं बोलून राहिली मी. काय पाहिलं त्याच्या पोटात घुसून कसा निघते काय निघते. आतापासून सोन्याचं देऊन त्याला एवढी महाग सोनं, चांदी सोन्याची अंगठी. हा, आणि समोर चालून खराब निघला म्हणजे मग तोडाचं काम आलं म्हणजे. मुन्नी बरोबर बोलते शामराव भाऊ. काय शेंडाना बोल काय बोलतो तू? हा, काही समजून त्याचं तोंड तुले. लग्न झाल्यावरच समजन ना. लग्न झाल्यावर 2-3 वर्षांना समजन ना. आता साक्षगंध झाल्यावरच त्याचं रूप दिसून जाईन का तुले? हा, काहीतरी हो बापा मुन्नी, एवढं काम जोडलंय, कपडे घ्यावाले आलो तरी तुझ्या मनात नाहीये. आता खुशीनं सहमत होय. साक्षगंध झाल्याबरोबरच काही खराब नाही होणार तो. हा, आणि तू चांदीची अंगठी देशील मग समोर चालून तिच्यावरच तर बोलीन. आता बापानं सोन्याची अंगठी नाही दिली म्हणून. हा, तो तरी लग्नामध्ये तिच्यावर चांगले अलंकार, चांगले गहिने टाकूनच देईन तिच्या अंगावर लग्नामध्ये. आणि तू काही चांदीची सोन्याची अंगठी देशील मग. आता चांदीची देशील तर सोन्याची काही देशील मग लेकरू झाल्यावर 10 वर्षाच्या बाद. तो मी म्हणतो का बा लग्नामध्ये सोन्याची देऊ म्हणतो, आता चांदीची. ते ना तेच होते मुन्नी, ते ना तेच होते. त्याच्यापेक्षा लग्नात नाही देऊ, आताच सोन्याची देऊन देऊ. मग लग्नात काय द्यावं लागते, मग नाही द्यावं लागत लग्नामध्ये. असं आहे काय? मग लग्नामध्ये नाही द्यावं लागन काय? आता सोन्याची दिली तर मग झालं काय? मग लग्नामध्ये काही देवा नाही लागन काय? मग गोप गिफ्ट मागितला तर नाही मागत तो गोपगी. नाही मागत मुन्नी, तो काही नाही मागत. त्या पोरीशिवाय त्याला काही नाही पाहिजे झाले. तो काही नाही मागत, तो टोन नाही उघडत. तो तसा काही एवढा हलकत नाही पार्वतीचा भाऊ. आणि पार्वती बी नाही तशी. तो आहे जरासे, ते सीताराम भाऊ आहे जरासे, पण ते दोघं बहीण भाऊ नाही आहे तसे. माय बाप किती साधे सुधे आहे. तसे दिसते का तुले? काही नाही मागत तो. सोन्याची अंगठी करा चुपचाप आता. हो, लग्नात नको द्यायला लागत मग. हो ना बाई. हा, आता चांदीची अंगठी घेशील तू त्याले आणि मग लग्नामध्ये त्या पोरीच्या अंगावर चांगलं सोन्याचे मंगळसूत्र नेन, त्यानं चांगले सोन्याचे गहिने टाकन. हा, तर मग तुला काय वाटन? पाय बा, मग काय अजून आता चांदीचे घेशील, अजून सोन्याचे घेशील काय? नाही. मला कसं वाटलं का आता बी घ्यावं लागन बा, मग बी घ्यावं लागन बा, म्हणून म्हणलं का ती चांदीचीच घेऊ आता. नाही, आता सोन्याची घेतली तर मग लग्नात घेवायची गरज नाही. आता सोन्याची घेऊन घ्या, चांगली दिसते, चांगली दिसेल सोन्याची. ठीक आहे मग चला सोन्याचीच घेऊन घेऊ. काय भाव आहे तर भाव तर भरले आहे बाबा. अर्ध्या लग्नाचे पैसेच चालले जाईन आता. हा, नाही जात, चल घेऊन घेऊ सोन्याचीच. संदीप ऐक, तू आता चांदीचीच घे. मग लग्नामध्ये आपल्याला मंगळसूत्र, कानातले, लहान मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र, असं लय सोन्याचं करणं आहे वस्तू. म्हणून म्हणतो माया ऐक, आता चांदीचीच अंगठी घे. आता सोन्याची अंगठी घेवायची गरजच नाही पोरीले. हा संदीप, सीताराम भाऊ बरोबर बोलून राहिले. आता चांदीची अंगठी घ्या. एवढं सांगा, मी चांदीची अंगठी घेऊ, मग ते लोक सोन्याची घेतील तर मग माझी इन्सर्ट नाही होईल का चांदीच्या अंगठी समोर सोन्याची अंगठी? तर घेतली त्याईनं घेतली तर तुले अजून करणं आहेच तुले. ते का तुले मग मंगळसूत्र कानातले करणार आहेत काय? त्याईने फक्त अंगठीच करणार आहे ना. हो ठीक आहे, पण आपण केलंय. आता अंगठी सोन्याची बी घेतलो मी तरी माझ घरी येणार आहे ना. हा, त्याच्या घरी थोडी चालू राहणार आहे. माझ घरी माझं सोनं माझ घरी येणार आहे. पण भरोसा आहे का? हा, भरोसा आहे का पोरीचा? हा, पोरीनं म्हणलं मी नाही राहत तर मग तर आपलं सोनं आपल्याला वापस घेता येते ना. आपलं आपल्याला येते. तसं थोडी आहे का ते घेऊन जाईन म्हणून. तशी काही मला वाटत नाही कल्याणी करणार नाही ते तशी. तर माझ्या हिशोबानं तर मी सोन्याचीच घेतो. ऐक ना संदीप, आता सध्याची चांदीची घे. मग लागन तर लग्न झाल्यावर बादमध्ये मग सोन्यानं मोडून देतो पार तिले. 5ही बोटात 5 अंगठ्या देतो सोन्याच्या घालून, पायात देतो घालून. पण आता चांदीचीच घे. आता खर्च आहे, आता लग्नाला समोर खर्च आहे म्हणून. हो कर मग संदीप, तुझ्या मतानं कर. लग्नापर्यंत मला वाटते मामाजी, संदीपचं जसं पाहून राहिलो ना तसं मला वाटून राहिलं का लग्नापर्यंत एखादा एकर इकतेच संदीप वावर. नाही भाऊजी, वावर विकायची काही बारी येत नाही बा. हाय मापाशी पैसा आहे लग्न इतका. बापा एवढा पैसा आहे, एवढा पैसा जमून ठेवला फक्त नोकरी करून. बापरे, मानलं पाहिजे बा संदीप मग तुले. तर केलं तर होते ना भाऊजी. आपण उडं करत नाही. आपण एक खर्च बी खात नाही, पुडी खारल्याची 5 रुपयाची बी आपण जमा करतो तर होते. ठीक आहे. मग का सोन्याचीच घेतो का मग अंगठी? हो, मी सोन्याचीच घेतो. अंगठी सोन्याची घेतो. आणि मग लग्नामध्ये मग एखादाच घेतो मंगळसूत्र लहानवाला. एक दोरलं 2 मणी बस झालं. पाहू ना भाऊजी, लग्नामध्ये पाहू किती करायचं काय तर. हो बाबा, तुम्ही सांगा तुमच्या मतानं.
तुमच्या सुनीसाठी चांदीची घेऊ अंगठी का सोन्याची घेऊ तुम्ही सांगा. तर तुम्ही जसं म्हणाल तसं बाबा आई बाबा तुम्ही दोघं तुमचं ऐकतो मी. तुम्ही जसं तुम्ही चांदीची म्हणाल तर चांदीची, सोन्याची म्हणाल तर सोन्याची, आणि लोह्याची म्हणाल तर लोह्याची घेऊ मी, आणि ताराची म्हणाल तर ताराची बी घ्यायला तयार आहो. बोला काय तुमच्या मतात सांगा. घेन बा तुझ्या मतानं घे, तुझ्या मतानं सोन्याचीच केली काल घे तुझ्या मतानं. घे संदीप घे, सोन्याचीच घे. आम्हाला कोणते 2-3 पोरं आहेत, एकुलता एक आहे तू, एकुलती एक सून, एकुलता एक पोरगा. घे सोन्याची घे. मला तर नाही दिली होती मामाची तुम्ही साक्षगंधामध्ये सोन्याची अंगठी, मला तर चांदीची दिली होती. आता जवळ बापू ते पहिलेच कायले उखरता. आता झालं ते झालं, जाऊ द्या ना. आता काय इथं त्या पहिल्याच्या गोष्टी मले तुलेन करता. चला चला अंगठी घेऊन घेऊ पटकन, टाइम होते.